सो नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये। काय तुमचा भाव परत आला एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर आज आपण बघणार आहे, मी 2 दिवसात एक स्टोरी टाकली होती Q&A इंस्टाग्राम वरती। तुम्ही जे प्रश्न विचाराल त्या प्रश्नांची उत्तरे मी देणार YouTube चॅनल वरती। तर लेट्स गो, आपण सगळ्यात पहिला बघूया मला किती क्वेश्चन्स आलेत। तर सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की माझी गर्लफ्रेंड कोण आहे। गाइस मी रिलेशन मध्ये अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। नाही कोणाबर, मी सिंगल आहे। मला रिलेशन मध्ये सध्या इंटरेस्ट नाही। जेव्हा फ्युचर मध्ये जाईल त्या टायमिंग मध्ये जर कोण भेटली भाई, नशिबात कोण असेल तर भाई आपण नक्कीच रिलेशन मध्ये जाऊ। अच्छा आता आपण बघूया दुसरा प्रश्न। तुला तुझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? मला माझ्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त आवडतं ते माझे मॉम डॅड, बिकॉज त्यांनी मला लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांनी म्हणजे आतापर्यंत मला खूप सपोर्ट केला। तेच म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व तेच आहेत। तर तेच माझ्यासाठी सगळ्यात खास, माझ्या सगळ्यात जवळचे तेच आहेत। आणि माझा दादा तो माझा बॅकबोन आहे, तर मला खूप सपोर्ट करतो व्हिडिओसाठी। सो तेच खास आहेत। प्रश्न तिसरा, तुला आयुष्यात काय करायचंय? मला आयुष्यात लग्न करायचंय आणि 2 पोरांचा पप्पा बनायचंय। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं आणि मला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय, जिथं माझ्या मम्मी पप्पांना मी खुश ठेवू शकेल। तुझ्या फॅमिली मेंबर मध्ये कोण कोण आहे? माझ्या फॅमिली मेंबर मध्ये मी, मम्मी पप्पा आणि माझा एक मोठा दादा आहे। तुला गर्लफ्रेंड कशी पाहिजे? भाई हा मस्त प्रश्न आहे। मला गर्लफ्रेंड अशी पाहिजे की जे मला समजून घेईल लाईफमध्ये, म्हणजे मला काही सोडून जाणार नाही। मी तिच्यावर खूप प्रेम करेल, ती पण माझ्यावरती खूप प्रेम करणार, माझ्यावरच प्रेम करणारी पाहिजे भाई, बास। आणि माझ्या जीव लावणारी पाहिजे आणि मला रीलसाठी सपोर्ट करत पाहिजे, बास। तुला लाईफमध्ये काय बनायचंय? मला लाईफमध्ये ती गोष्ट मिळवायची आहे की जी गोष्ट मिळवण्यासाठी मी खूप म्हणजे दिवसरात्र एक करतो। आज म्हणजे माझ्या जेवायला सुद्धा टाइम नाही, मी जेवत पण नाही, रात्रभर जागतोय, झोपतच नाही। तर ती गोष्ट मी सांगू शकत नाही, बिकॉज ती गोष्ट प्रायव्हेट आहे। तर जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजेलच। तुझे रील्स कधीपासून स्टार्ट झाले? मस्त प्रश्न आहे। तर 2018 मध्ये मी 2019 मध्ये माझी 10वी संपली, 20 मध्ये मी रील्स स्टार्टअप केलं। तेव्हा मला 3 वर्ष डाऊनफॉल खूप भेटला। त्यानंतर मी 2024 मध्ये असा टाइम आणला की ज्या टाइम मध्ये म्हणजे दिवसरात्र एक केले मी त्या टाइम मध्ये। तेव्हा म्हणजे मला फॉलोअर्स गेन व्हायला लागले, तेव्हा मी इथपर्यंत बसलो तुमच्या सपोर्टमुळे। गाईस तुमचं प्रेम असून द्या, आता माझं जेवढं तुमचं प्रेम आहे तेवढं खूप आहे। पूर्ण नाव काय आहे? मस्त प्रश्न आहे। माझं पूर्ण नाव यश दत्तात्रय पार्टे, मी राहतो कोपरखान्यामध्ये। चला बघू नवा प्रश्न। तुझ्या टीम मेंबर्सची नावं सांग। तर माझ्या टीम मेंबर्सची नावं आहेत, आपला सुदेश, आपला कॅमेरामॅन, आपली रुणाली, पनू, अस्मिता, जय, यश, सनस, रोहन, आरव। तर गाईस माझे खूप मोठी टीम आहे, माझी त्यांचं नाव नाही घेऊ शकत एवढी टीम आहे। माझ्या टीममुळे मी आज इथपर्यंत आहे, माझ्या टीम सोबत खूप आहे। तुझं गावाचं नाव काय आहे? तू राहतोस कुठं? तर माझ्या गावाचं नाव आहे पाचगणी। मी साताऱ्याच्या, ठीक साताऱ्यामध्येच येतं ते पाचगणी, तुम्हाला माहिती असेल तर। ज्यांना माहिती नसेल भाई सबस्क्राईब करा तुम्ही नक्की, तुम्हाला माहिती नसेल तर। मी तुम्हाला सांगतो मी पाचगणीचाच आहे, माझं दुसरे गाव नाही कुठलं पण, पाचगणीचाच। तुझे सगळे शूट्स एडिटिंग वगैरे कोण करतं? तर गाईस हा खूप मस्त, खूप म्हणजे खूप भारी प्रश्न आहे आताच्या सगळ्या क्वेश्चन मधला, की ज्याच्या सोबत मी चालतोय, जो माझ्यासोबत चालतोय त्याचं नाव आहे सुदेश। आतापर्यंत 2020-19 पासून मी चालू केले व्हिडिओ, आता 5-6 वर्ष तो सोबत माझ्यासोबतच आहे। माझे सगळे रील शूट तोच करतो, आता मला तोच करत आलाय। एडिटिंग करायला तर ते एडिटिंग वगैरे सगळे मीच करतो आणि ते सगळे शूट्स करतात। आणि बाकी सगळे गाईस आतापर्यंत माझ्या टीम 01 मला खूप सपोर्ट केला गाईस, लव यू ऑल। तर असंच सपोर्ट करत राहा। चला गाईस भेटू लोक पुढच्या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, लाईक कमेंट शेअर नक्कीच करा। चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।